आज बायकोला जाऊन 15 वर्ष झाली. 15 वर्ष कशी काढली ह्या जीवाला माहिती. पार्वती, तू गेली आणि सगळं संपलं. सुनबाई, ए सुनबाई. झाली हे म्हातारीची नाटकं चालली. हे म्हातारं ना सुखाने जगूच देणार नाही. ह्यो बाबा जाऊन बसतो बाहेर आणि याला ठेवतो माझ्या वाकांडी सांभाळायला. ही म्हातारी गेली तोंड वाचून, तसं त्याच्या मागे हे गेलं असतं बरं झालं असतं. वैताग नाही ते वैताग. काय झालं तुम्हाला वाटायला? एका शब्दात ऐकले येते मला. माणूसच आहे मी पण. सारखं एकदा लांबण लागली का लागलीच. अगं सुनबाई, घशामध्ये लई कोरड पडलेली ग. तेव्हा जरा बोललेलं थोडं चहा बनव की. हा, दुसरं काही नकोय ग, फक्त 2 घोट चहा बनव मला. अरे देवा, हे मद्राचं तर नवलच. सकाळपासून 4 वेळेस चहा झाला आणि तुम्ही विसरताय का तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून? नंतर हाय आम्ही निस्तारायला. तुम्हाला काय जातंय नुसतं हुकमा सोडायला? अगं सुनबाई, मागून मागून काय मागितलं ग मी? 2 घोट चहा मागितला. हा, आणि माझ्याच घरात मला 2 घोट चहा पण नाही मिळणार का ग? अगं उगा जीव कासावीस झाला म्हणून 2 घोट चहा मागितला, नाहीतर कोण मागताय ग चहा? काय म्हंटले? घशात कोरड पडली? सकाळपासून 4 वेळेस चहा झाला. कोरड पडली म्हणे. कोरड कसली? जीवाचे चोचले, दुसरं काय? आणि जिथं जास्त झालं तर कोणाला काही करावं लागतं? पाण्यासारखा पैसा जातो इथं दवाखान्याला. तुम्हाला काय बसल्या ठिकाणी? का आणायचंय का न्यायचंय तुम्हाला? आम्हाला करावं लागतं ना सगळं. अगं सुनबाई, किती झाली ग माझी. नको मला चहा, नको मला चहा. या घरामध्ये मी कधी परका झालो माझंच मला कळालं नाही ग. नको मला चहा. बोललं म्हणजे झालं चालू यांचं. एवढं पागळ पाडायला येतो नुसता. पार्वती, पाहिलं का तुझ्या सुनबाईचं बोलणं? अगं माझ्याच घरात मी परका झालोय ग, माझ्याच घरात मी परका झालोय. लई तू बोललेली आयुष्यभर साथ दे, का सोडून गेली ग मला? का सोडून गेली? अगं माझ्या जागी तू असती, कमीत कमी तू तुझ्या हाताने तुकडा करून खाला असता, नाहीतर त्यांची दोन्ही भांडी करून तरी खाल्लं असतं. पण मी काय करणार ग? बायको गेल्यानंतर एका माणसाचं जीवन खूप अवघड असतं ग, खूप अवघड असतं पार्वती.